गली में आओ जी, कपड़े लेके जाओ जी, आ गया है देखो नया माल। आई न्यूज। मी नेहमी सांगत असतो की 99% आम्ही सगळेजण सेवापूर्तीला जाण्याचा प्रयत्न करत असतो. 1% काहीतरी अडचण येतात, जाऊ शकत नाही. पण आपण जेव्हा म्हणतो की नवविग्रह हा एक परिवार आहे आणि आपल्यातून जर इतके वर्ष सेवा दिल्यानंतर जर कोणी निवृत्ती घेत असेल तर आपलं कर्तव्य आहे जाण्याचं. हा एक भाग झाला. आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला जावं लागतं. पण मला स्वतःला जायला इतकं आवडतं की इथे मला माणूस समजतो. आपल्याला कोणाला कळलं असतं की माहिती प्राचार्यांची आपण किती तल्लीनतेने ऐकत होतो सगळं त्यांची माहिती. हा तर माणूस कळतो ना, हा आयुष्यभर लक्षात राहतो आणि खूप चांगले संस्कार आपल्यावर देऊन जातो. कोणी काय संस्कार घेतला असेल, कोणी काय घेतला असेल. मी तर त्यांच्याकडे एक संस्कार घेतलेला आहे. ते कलेचे खरं म्हणजे प्राध्यापक. जिथे कलेचे प्राचार्य आहेत ना, तिथे असा माझा अनुभव असा की ते मग सायन्सकडे बघणार नाही, मग ते कॉमर्सकडे बघणार नाही, तर तिथे लक्ष द्यावं लागतं. सरांच्या बाबतीत तसं झालं नाही. म्हणजे पवार सर म्हटले तसे की खड्डे सुद्धा त्यांची आठवण काढते, झाडे आठवण काढते, भिंत प्रत्येक विट त्यांची आठवण काढते. प्राचार्यांकडे हीच अपेक्षा असते. प्राचार्य किंवा मुख्याध्यापक किंवा वर्गाचा शिक्षक सुद्धा, वर्गाचा क्लास टीचर असेल, प्रत्येकाकडे ही अपेक्षा असते की तुम्ही त्या वर्गाचे लीडर आहात. म्हणजे मामाकडनं किंवा फाईल यांच्या ताब्यात आहे तर हे त्यांचं काम आहे. जेवढं उत्कृष्ट करता येईल तेवढं उत्कृष्ट आपण करायला पाहिजे. सरांनी म्हणजे ज्यावेळेस इथे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा गुरुदेवाने एक घटना घडली, त्यानंतर ग्रामीण भागातलं 1 नंबरचं कॉलेज, त्याला थोडासा धक्का लागला असं आम्हाला वाटलं. आणि मग त्यानंतर किशोर पवारांना आपण इकडे पाठवलं, डॉक्टर किशोर पवारांना. आणि मग मी खूप वेळेस इथे येत गेले, कारण त्यावेळेस गरज होती. आणि डॉक्टर किशोर पवार होलसेलमध्ये त्यांनी सुरुवात केली की सेवापूर्ती करायची. म्हणजे तेव्हापासून मला सटाणा म्हटलं की होलसेलमध्ये सेवापूर्ती, पण मी आज विसरून गेले. करायची मला लक्षात नाही आलं. मला जरा गडबडीत, म्हणजे वडिलांना बरं नव्हतं, त्यामुळे त्या गडबडीत मी निघाले आणि माझ्या लक्षात नाही आलं. मग मी विचारलं पण नाही, मला एकच सेवापूर्ती आहे असं माहिती होतं, असं लक्षात आलं. आणि तो पायंडा तुम्ही चालवलाय की एकदम 4 होलसेलमध्ये तुम्ही सेवापूर्ती. आणि मी प्रत्येक सेवापूर्तीमध्ये खूप कौतुकाने सांगते की सटाणाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे ते किती मोठ्या माणसाची सेवापूर्ती असू दे त्याला पंखा देतात. म्हणजे आता तुम्ही हवा घ्या घरी मस्त, तुम्ही आता निवृत्त झाला. तसं काही ठिकाणी सरस्वती देतात, निफाड अशी मोठी सुटकेस देतात. ते आता सुटकेस भरा आणि प्रवासाला जा. ते प्रत्येक कॉलेजचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक माणसाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. एक प्राचार्य असं आहे की त्यांचा प्रत्येक कागद बघावा लागतो, त्यांचा प्रत्येक कागद, त्यांचं आलेलं बिल तपासावं लागतं. जिथे विश्वास बसला तिथे मला परत जायची गरजच वाटत नाही. त्यामुळे मी ह्या रस्त्यावर जरी गेले नाही तर मी कधीच वळले नाही सर आल्यानंतर. नाहीतर जिथे अडचण आहे तिथं ईओला तरी पाठवावं लागतं सारखं सातत्यानं. त्याचे कागद तरी फार पाहून घ्यावे लागतात. म्हणजे तुम्हाला पद पाहिजे आहे, कुठलंही पद घ्यायचं तुम्हाला, तेवढी जबाबदारी पण घ्यावी लागते. तेवढं कोणीतरी सांगितलं 3D, डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन पाहिजे. वेळ द्यावा लागतो त्याला. म्हणजे आता हा वेळ काही फुकट चालला का, कुटुंबाचाच वेळ हे इथे देतात.
10-10, 12-12 तास वेळ द्यायचा, इतकं सोपं नाही. काही प्राचार्य नुसतं पद घ्यायचं, मग 4 तास जा, 5 तास जा, आमच्याकडे सगळे रिपोर्ट माझ्याकडे असतात. मग संचालक पण वैतागलेले असतात, यांना कुठेतरी लांब पाठवावं. प्राचार्यांना सुद्धा मी मेमो देते, त्याला इलाज नसतो, की त्यांनी सुधारावं ही अपेक्षा असते. ज्यांना म्हणजे खूप मेमो जातात ते मला बोलवतच नाही, सेवापूर्तीला बोलवत नाही मला. एक शाळा अशी होती, तिथल्या मुख्याध्यापकांची सेवापूर्ती होती. 15 वर्ष तिथं ते होते आणि ती शाळा अगदी बसून गेलेली होती. त्यांना मी एकदम तिकडेच, मला वाटतं सारख्या थोडंसं वाटतं, छोटी शाळा होती आणि तिथे त्यांनी निफाडमध्ये होते आमच्या, त्यांनी तात्याला बरोबर सेवापूर्तीला बोलवलं. मला बोलवलं, मला टाळलं. मग नंतर तात्याने मला सांगितलं, तुमच्यावर फार नाराज आहेत म्हणे ते. तात्या असं कोणी म्हटलं ना की त्या स्टेजवरनं मला फोन करायचा, लगेच फोन करायचा. 7-12चा उतारा माझा पाठ असतो म्हटलं या लोकांचा. मी तुम्हाला सांगितलं असतं काय काय केलं. एक तर काय होतं की दैनंदिन कामकाज बघताना एकतर खूप चांगला स्टाफ मला कळतो, नाही तर खूप वाईट स्टाफ कळतो. मधला बॅलन्स स्टाफ मला कळत असतो. जसं आता पवार सरांना ऐकल्यानंतर माझ्या लक्षातच राहील पवार सर, म्हणजे हे बॅलन्स स्टाफ आम्हाला कळत नाही तर असं. हे दुर्दैव आहे आमचं. मग ते सेवापूर्तीलाच कळतात आम्हाला, इतका चांगला प्राध्यापक, इतकी चांगले हे आपल्याकडे होते का. मग आज प्राचार्यांना ऐकताना किती समृद्ध वाटचाल यांची झालेली आहे बघा, लहानपणापासून. म्हणजे आपल्याला हेवा वाटावा इतकी छान वाटचाल यांची झालेली आहे. मुळात ते पॉझिटिव्हली गेले, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले, मग त्यांना ते साधू त्यांच्याकडे काय, म्हणजे हा संस्कार आहे. कृष्णदादा का त्यांना भेटावे, पंडित धर्म का भेटावे, हे सगळं लिहिलेलंच असतं. डॉक्टर पवार मला म्हणजे पंडित धर्माची आठवण काढली म्हणून मला असं लक्षात आलं की एक दिवस डॉक्टर पवारांना खूप ताप आलेला होता आणि पंडित धर्म आले, गाडी अशी लावली तिथे. मी घाईघाई आले म्हटल्यानंतर मी घाईघाई गाडीजवळ गेले. म्हटलं दादा घरात आतमध्ये कन्सल्टिंगमध्ये चहा घ्या, डॉक्टर पवारांना ताप आले. मी उतरणार नाही म्हणे. आणि लगेच तुम्ही जे म्हणतात तसं त्यांना पत्र लिहायची खूप सवय होती. त्यांनी लगेच एक पत्र लिहिलं, माझ्या हातात दिलं की हे नंतर डॉक्टरांना द्यायचं. मी ते वाचलं, त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं की लाखाचा पोशिंदा गेला तरी चालेल, नाही लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा द्यायला लागला, त्यांची काळजी घ्या, मी नंतर. मी ते पत्र अजून जपून ठेवलेलं आहे. हे खूप मोठी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि तो तुम्ही संस्कार घेत गेलात. आणि वारकरी कुटुंबातनं आल्यामुळे तर एक तर वेगळीच हे असते, एक तर ती वेगळी छबी तयार होत जाते. तुम्ही तुकाराम महाराजांवर आणि पुस्तकं पण लिहिली, साहित्य, एका मी साहित्य संमेलनाला गेले होते आणि माझ्या शेजारी एक 80 वर्षाचे एक छान ते काहीतरी ऑफिसर राहिलेले, पण बीडकडचे माझ्या शेजारी बसले होते. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठून आला, छान धोतर बितर शर्ट घातलेला होता, बीडकडनं आला. म्हटलं तुमच्या घरात काय किती आता पिढीमध्ये ही चालू आहे. म्हणजे 11वी माझी पिढी आहे. आमच्या घरातनं मी आता माझ्याकडे मी ही वारी आलेली आहे, मी वारीला जातो. म्हणजे मग घरी काय करता तुम्ही, म्हणजे तुमच्या घरी देवबी आहे की. मी कुतूहलाने विचारलं त्यांना, तर ते म्हणजे आमच्याकडे देव कशाच आहे. आम्ही म्हणजे ते आम्ही पुस्तकं ग्रंथ एकावर एक ठेवितो आणि त्याला चांगलं चोपडं घालितो आणि त्यालाच पूजितो. किती सुंदर ते सांगून गेले 2 वाक्यामध्ये मला की ते ग्रंथच वाचायचे आणि ते ग्रंथच माझ्यासाठी देव आहे. वेगळा देव तरी काय, त्या ग्रंथामधनच आपल्याला देव मिळतो आहे. तर यांच्याबरोबर कायमच देवदूतासारखी चांगली माणसं यांना भेटत गेली, यांच्याबरोबर चालत गेली आणि यांचं आयुष्य सगळं वैचारिक, सामाजिक, आर्थिक सगळं समृद्ध होत गेलं. एक ज्यावेळेस केटीच्या आता कोणाला प्राचार्य करायचं शोधून काढावं लागतं. खूप पत्र येतात आम्हाला की आता मला इथे HMचं पद रिकामं झालेलं आहे, मी कसा केपेबल आहे आणि मला इथं तुम्ही द्या. असे मला खूप पत्र येतात, प्राचार्यासाठी पण येतात. तू शोधून काढ, मी तरी शोधून काढते. अगोदरचे 1-2 लोक आहेत असे आलेले की ज्यांना मग त्यांच्यावर सारखी टीका होत असते, पण त्याला इलाज नाही आहे, त्यांना सुधरतच न्यावं लागणार. तर मग आता केटीच्या कोणाला करायचं.
मी इथल्या काही ज्येष्ठ लोकांशी सभासदांशी बोलले की मला असं वाटतं, तर ते म्हणून तुम्ही त्यांना एकदा भेटून घ्या. माझा फार संपर्क धोंडगे सरांशी नव्हता, पण धोंडगे सरांनी मला एक आठवतं की 78व्या आपल्या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टरांचं स्वागताचं भाषण लिहून दिलेलं. मला आठवतं की मला माहीत नाही, आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की हे जरा वाच तू आणि तू मला सांग की हे कसं आहे. मला वाचायचा वेळ असल्यामुळे मी ते वाचलं, पण मी थोडं अवघड वाटतं. तुम्ही बघा जरा सोपे शब्द म्हणजे तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे की सरांची खूप अवघड शब्द आहेत तोंडामध्ये सरांच्या भाषणामध्ये, पण आज खूप सहज बोलले सरांचा तो बदल झालेला आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि मग सरांना मी रात्रीची वेळ होती, सरांना मी बोलवलं, म्हटलं सर तुम्ही मला असं वाटतं की केटीचं प्राचार्यपद घ्यावं. आणि पण सर पण लगेच तयार झाले आणि सरांनी खूप छान काम करून दाखवलं. नंतर मग ती दुर्दैवी घटना आल्यानंतर मग परत असं होतं की एवढं मोठं रुरलमधलं कॉलेज आहे, तिथं खूप चांगले प्राचार्य पाहिजे, आता सगळ्यांना सांभाळून देणारा प्राचार्य इथं पाहिजे. म्हणून परत सरांना मग इथं आम्हाला घ्यावं लागलं. आणि सरांनी ती वाटचाल खूप सुंदर करून दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं, तुम्हाला सगळ्यांना, आणि इथं खूप, आणि एकदा प्राचार्यावर विश्वास बसला की त्याच्याकडनं काही डिमांड आली की लगेच हो म्हणतो आम्ही. आणि सरांचं माझं असं लक्षात आलं की सरांनी काहीही वाया जाऊ दिलं नाही. वेस्टेजमधनं काय करता येईल, किती काटकसर करता येईल, त्या काटकसरीतनं कसं काही निर्मिती करता येईल ह्याच्यावर कायम फोकस केला. त्यामुळे मला ते खूप आवडलं. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना कधी आम्ही नाही म्हटलोच नाही सरांना. सरांच्याच कालखंडामध्ये म्हणजे सर मला जवळनं बघत होते किंवा कॅम्पसमध्ये त्यांना कळत होतं. आणि माझ्यावर झालेल्या एवढ्या केसेस कुठल्याही सुसंस्कृत बाईला आवडत नाही, एवढ्या केसेस झालेल्या आहे. आणि कुणाला आवडत नाही कोर्टाचे पायऱ्या चढायला, माझ्यावर आणि संस्थेवर. थोडीशी माझी सगळी शारीरिक प्रकृती सगळं डिस्टर्ब झालेलं होतं. त्यावेळेस सर मला म्हटले की तुम्ही डायरी लिहायला सुरुवात करता येईल, तुमची सगळं बाहेर निघेल त्याच्यावर. म्हणजे मला मी ते वाक्य, मी कारण इतक्या चांगल्या लोकांच्या ह्याच्यामध्ये मी आलेली आहे. म्हणजे मी म्हणते की सगळ्या शिक्षण व्यवस्थेत आलं म्हणजे खूप चांगल्या लोकांमध्ये आपण आलेलो आहोत, वैचारिक लेवल खूप चांगल्या लोकांना. मी डायरी लिहायला सुरुवात केली. तुम्हाला खोटं वाटेल की मी रोज माझी डायरी लिहिते, माझं सुटकेस भरलेली डायरी. आता मी त्याचं नाव पण शोधून ठेवलेलं आहे. जेव्हा कधी मी इथून रिटायरमेंट घेईन किंवा तुम्ही कोणी द्याल मला सगळेजण रिटायरमेंट, त्या दिवशी मी सरचिटणीस नामा हे पुस्तक मी लिहिणार आहे. आणि त्याची प्रेरणा मी यांच्याकडनं घेतलेली आहे. तर मला ती डायरी लिहिण्याशिवाय मला चैन नाही पडत. मी रोज लिहितेच त्याच्यामध्ये डायरीमध्ये. तर प्रत्येकाकडनं आपल्याला शिकण्यासारखं असतं. पर्सनल फाईल सांभाळणारी, पर्सनल फाईल खूप महत्त्वाचं आहे. त्यातला कागद गायब करणं अगदी खूप खूप सोपं आहे, पण ऑनेस्टी खूप महत्त्वाची असते. ऑनेस्टी, प्रामाणिक माणसं मिळणं. तरी मी म्हणते की या संस्थेचं नशिबाने खूप भाग्य मोठं आहे की 70% तरी स्टाफ प्रामाणिक आहे, डिवोटेड आहे. 30% लोकांना शोधायचंय, त्यांना सारखं तरी आपण वर्कशॉप घ्यायला सुरुवात केलेली, त्यांची मानसिकता बदलायला सुरुवात केलेली आहे, त्यांच्या बदल्या करायला सुरुवात केलेली आहे. अंधारून गोंजारून काहीतरी करून किंवा मग त्यांच्याकडे ते कार्यभार काढूनच घ्यावा लागतो आपल्याला. सर खूप छान बोलले आज की शैक्षणिक व्यवस्था, पण 22 पासून शैक्षणिक व्यवस्था जी येते आहे ती खूप खूप चांगली आहे. तिचा जर अभ्यास जर तुम्ही जर केला असेल तर तुम्ही जरूर अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ती भावणारी आहे. आणि प्रत्येक गव्हर्नमेंटनी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचं ठरवलं, पण त्यांनी त्याच्यासाठी निधी काढला नाही. ह्या गव्हर्नमेंटनी खूपच चांगला बदल केलेला आहे. खूप सगळ्यांकडनं टिप्स मागवलेल्या होत्या, आणि पण त्यांनी त्याच्यासाठी निधी पण काढलेला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकामामधनं पण 6%, आणि शिवाय इतर त्यांनी काहीतरी 20% असा निधी काढलेला आहे प्रत्येक GSTच्या मागे. त्यामुळे ही शैक्षणिक व्यवस्था सक्सेसफुल होईल अशी 100% गॅरंटी म्हणजे मला तरी वाटते आहे. तेव्हा तुम्ही तो अभ्यास करा. 4 वर्षाचं BEd केलेलं आहे, BEd रद्द होणार आहे, BEd आता ह्याच्यामध्ये जाणार आहे, आपल्या आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये मर्ज होणार आहे. आणि ज्याला जे लागेल ते शिकायचं आहे. 8वी पासून सगळे कन्सेप्ट वेगळे होतात. आणि तुम्ही 11वी केलं आहे आणि तुम्हाला घरी काहीतरी काम निघालं आहे, तुम्हाला आजारपण आलेला आहे, आणि मग तुम्ही गॅप घेतली आहे, तर तुमचे क्रेडिट पॉईंट तिथं राहणार आहे.
आणि मग परत तुम्हाला 2 वर्षांनी तुम्हाला असं वाटलं की मला 12वी करायची, तर तुम्ही करू शकता. हे सगळे बदल खूप सुंदर चांगल्या पद्धतीने स्किल बेस्ड केलेले आहेत. तर त्याचा तुम्ही अभ्यास करा. रिसर्चला आजही महत्व आहे. रिसर्च आणि जे शेवटच्या घटकाला उपयोगी असं रिसर्च जेव्हा तुम्ही कराल, त्याला तुम्ही 4 वर्ष घ्या, 5 वर्ष घ्या, स्टँडर्ड ह्याच्यातनं करा, तरच त्याचा उपयोग होणार आहे. की पैसे मिळवण्यासाठी पगार वाढणार आहे म्हणून तुम्ही डॉक्टरेट केलं, त्या डेऱ्यांवर इतके करतात, त्या सहकारी डेऱ्यांवर इतके लोकांनी PhD केलेली आहे आणि मग त्यांना त्याच्यामध्ये PhD होतात, तुम्हाला पगार वाढतो, ही गोष्ट वेगळी आहे. पण खरंच अगदी खूप वेळ देऊन खूप मनापासून जर रिसर्च केला तर शेवटच्या जसं यांनी म्हटलं की कवितेपासून यांनी काहीतरी शिकले, कुठेतरी लिहिलेल्यापासून, म्हणजे काहीतरी तुम्हाला शेवटच्या घटकाला देता आलं पाहिजे की ज्यांनी समाज विचारधारा बदलणार आहे, त्यांच्या आचारामध्ये बदल पडणार आहे, त्यांच्या व्यवसायात बदल पडणार आहे. असे छोटे छोटे बदल तुम्हाला जर करता आले तर असे रिसर्च केले पाहिजे, तरच कुठलीही कॉलेज वर जातं. आणि सातत्याने आम्ही सांगतो आहोत. आज काल मला म्हणजे ॲन्युअल डे झाला ऑनलाईन ह्याचा KTHMचा, तर त्याच्यामध्ये तिथे 4 पेटंट प्राध्यापकांच्या नावावर आज रजिस्टर झालेले आहे. खूप कौतुकाची गोष्ट आहे. एक स्टेप ते कॉलेज पुढे गेलेलं आहे. आपण सुद्धा त्या पेटंटच्या बाजूने गेलं पाहिजे. आणि का जायचं नाही, मग त्याच्यामध्ये तुमचा पण फायदा आहे आणि संस्थेचं पण नाव मोठं होत आहे. तेव्हा तुम्हाला ग्रामीण भागातलं हे मोठं असलेलं कॉलेज अजून मोठं करायचं आहे, त्याची मी अपेक्षा तुमच्याकडनं करेन. सरांनी इथं त्यांना ट्रान्सफर केल्यानंतर त्यांच्या भूमीमधलं हे कॉलेज, त्यांचं आत्मीयता असलेलं हे कॉलेज होतं, आस्था असलेलं कॉलेज होतं. त्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग इथे केला. हा ऑक्सिजन पार्क इथं तयार झालेला आहे. मी फार वेळ तुमचा घेणार नाही. तुम्ही जसं शब्दात आपण म्हटले तसं की त्यांचं चालणं सुंदर, त्यांचं बोलणं सुंदर, त्यांचं अक्षर सुंदर, त्यांचं मन सुंदर, आणि हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करत असता. आम्ही पण ऑब्झर्व करत असतो. त्याच्याकडनं प्रत्येक जण ज्याला शिकायचं आहे तो बघूनच शिकत असतो. आणि तसे तुम्ही त्यांच्याकडनं काही ना काही घेतलं असेल याची मला 100% खात्री आहे. आज ते आपल्यातनं जरी गेले तरी महाराष्ट्र त्यांची वाट बघतो. तुम्हाला सांगतो की बघा, ते त्यांना त्यांचा वेळ इतका छान घालवतील, त्याचा आनंद महाराष्ट्राला पण, उभ्या महाराष्ट्राला पण होईल. आपल्या मवित्रचं मात्र ते भूषण आहे आणि होते आणि राहतील. एवढंच मी म्हणेन की त्यांना मवित्र भूषण म्हणून मी त्यांना नमस्कार करते. आणि त्यांच्या आणि ह्या तिघांच्या पण, म्हणजे DM बिरारी, KB भांबरे मामा आणि HB उगले, त्यांच्या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देते. त्यांचं पूर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा. कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते. त्यामुळे 10वीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो. पण अशा वेळेस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो. प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो. अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात. लोकसंख्या विस्तार, औद्योगिक विकास, तंत्रज्ञानात होणारे बदल, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी, जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत. 10वी नंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे. पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा. याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक. महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते.
राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. महाराष्ट्रात 70 शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात 400 महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी 1,12,000 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात, तर 30% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे, इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रांचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया. तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत, पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात. पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत. पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड, आपलं पुढचं ध्येय, आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत. केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे, HL, भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ, RTO, ज्युनियर इंजिनिअरिंग, नगरपालिका, महानगरपालिका, जलसंपदा विभाग यात सुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये L&T, सिमेन्स, ABB, टाटा, TCS, इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी 10% जागा उपलब्ध असतात. यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये आपण BE आणि BTech सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार, आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो, तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची. मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते. त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले, कॉलेजचा असलेला स्टाफ, त्यांचे शिक्षण, अनुभव, त्यांचे प्रोफाईल, त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज, त्या कार्यक्रमांची माहिती, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स, उपकरणं, त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या 3 वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, चौकस नजर या गोष्टींची जोड देणं सुद्धा आवश्यक आहे. चला तर मग इंजिनियर होऊया, देश विकासासाठी योगदान देऊया. जय किसान, जय जवान, जय तंत्रज्ञान. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह पुढच्या भागात. धन्यवाद.